उरण तालुक्यातील चिरनेर गावातील 9 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्यात। मंगळवार दिनांक 11 जून रोजी चिरनेरमध्ये 9 वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। घटनास्थळी उपस्थित आदिवासी बांधव भरत जाधव यांची सतर्कता आणि 9 वर्षाच्या मुलीचं प्रसंगावधान यामुळे मुलगी बचावली। या धाडसी मुलीनं अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन आपली सुटका करून घेतली। या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। उरण पोलिसांनी तातडीनं मुलीनं सांगितलेलं वर्णन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली। यावेळी एका स्विफ्ट गाडीतून अपहरणकर्ता आल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी वेगवान तपास करत बामणडोंगरी येथील राजेंद्र गोंधळी वय वर्ष 35 यानेच मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न केलं। यापूर्वीही नराधम राजेंद्र गोंधळी यांना नवी मुंबई हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केलाय। या प्रकरणी NRI पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे। आरोपी राजेंद्र गोंधळी याच्यासोबत अन्य कोणी सहकारी होते का? तो कोणत्या धाब्यावर दारू पिण्यासाठी बसला होता की नाही याचाही तपास पोलीस यंत्रणा घेत आहे। दरम्यान पोलिसांनी अल्पवेळात केलेल्या या यशस्वी कारवाईबद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते आणि मुलीला अपहरणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भरत जाधव या आदिवासी बांधवाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।